वसई तालुक्यातील 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, वसई हे पालघर जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे। वसई हे शहर वसई विरार या महानगरपालिकेत येते। पूर्वी हा तालुका ठाणे या जिल्ह्यामध्ये येत होता। वसई या शहराजवळ कित्येक सुंदर समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे आणि पर्यटन स्थळे आहेत। ही पर्यटन स्थळे महाराष्ट्रातील कित्येक पर्यटकांना आकर्षित करीत असतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कित्येक पर्यटक या स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात। अशातच आपण वसई तालुक्यातील 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुंगारेश्वर मंदिर हे वसई विरार जवळील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात वसलेले एक प्राचीन शिव मंदिर आहे। हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक प्राचीन मंदिर आहे। येथे अनेक भाविक श्रावण मास आणि इतर सणांमध्ये भेट देतात। तसेच या ठिकाणी बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम देखील आहे। तुंगारेश्वर अभयारण्य घनदाट जंगल, डोंगर आणि नद्या तसेच धबधब्यांनी नटलेला आहे। हे अभयारण्य विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक आणि वनस्पतींचे घर आहे, ज्यामुळे ते पक्षी निरीक्षकांसाठीही एक उत्तम ठिकाण आहे। हे मंदिर एका टेकडीवर असून देवी जीवदानी यांना समर्पित आहे। या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1375 पायऱ्या चढून वर जावे लागते। तसेच मंदिराकडे जाण्यासाठी रोपवेची सुविधाही उपलब्ध आहे। नवरात्री हा या मंदिरातील मुख्य उत्सव आहे। नवरात्रीच्या 9 दिवसात येथे खूप मोठी गर्दी असते। त्यावेळी देशभरातून आणि परदेशातूनही अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। हे मंदिर नालासोपारा पश्चिमेकडील वाघोली गावात आहे। या मंदिराला प्रति शनी शिंगणापूर असेही म्हणतात। हे मंदिर त्याच्या शांत आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखले जाते। येथे दर शनिवारी संध्याकाळी विशेष दीपोत्सव साजरा केला जातो, जो पाहण्यासारखा असतो। मंदिर कोकण आणि केरळ वास्तुकलेच्या मिश्रणातून बनले असून ते लाकडी खांब आणि कौलारू छतामुळे खूप सुंदर दिसते। श्री इच्छापूर्ती भूमिगत गणपती मंदिर वाघोली येथील फुलारे अलीमध्ये श्री वागेश्वरी देवी मंदिराच्या मागे स्थित आहे। या मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे हे मंदिर जमिनीपासून सुमारे 15 फूट खाली आहे। मंदिराच्या आवारात महादेवाचे शिवलिंग आणि मेंढी माऊली मंदिर देखील आहे। रानगाव बीच हा एक सुंदर, शांत आणि स्वच्छ असा समुद्रकिनारा आहे। समुद्रकिनारी नारळाची झाडे आणि हिरवळ असल्यामुळे येथील वातावरण खूपच आल्हाददायक वाटते। इतर प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या तुलनेत इथे कमी गर्दी असते, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणीसोबत निवांत वेळ घालवू शकता। हा बीच गर्दीपासून दूर असल्यामुळे तुम्हाला शांतता आणि निसर्गाचा अनुभव घेता येतो। नवापूर बीचवर काळ्या रंगाची वाळू आहे, जे एक विशेष आकर्षण आहे। किनाऱ्यावर नारळ आणि पामची झाडे असल्यामुळे वातावरण खूपच आल्हाददायक वाटते। नवापूर बीचवरून सूर्यास्त पाहणे खूप सुंदर आणि अविस्मरणीय वाटते। वॉटर स्पोर्ट्स आणि घोडेस्वारी सारख्या मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत। हा एक कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे, त्यामुळे येथे शांतता आणि स्वच्छता अनुभवायला मिळते। समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला नारळाची आणि सुरूची भरपूर झाडे आहेत। येथील वाळू काही प्रमाणात काळ्या रंगाची आहे, ज्यामुळे हा किनारा इतर किनाऱ्यांपेक्षा थोडा वेगळा दिसतो। राजोडी बीचचा सूर्यास्त खूपच मनमोहक असतो। हा किनारा शांत आणि स्वच्छ आहे। किनाऱ्यावर नारळाची आणि सुरूची झाडे आहेत। येथील वाळू तपकिरी काळ्या रंगाची आहे। एका दिवसाच्या सहलीसाठी किंवा विकेंडला आराम करण्यासाठी उत्तम पर्याय आहे। हा बीच गर्दीपासून दूर असल्यामुळे शांतता आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो। येथे समुद्राचे आणि आजूबाजूच्या हिरव्यागार परिसराचे सुंदर दृश्य बघायला मिळते। संध्याकाळच्या वेळी इथे दिसणारा सूर्यास्त खूपच मनमोहक असतो। वसई बीच, ज्याला सुरूची बीच म्हणूनही ओळखले जाते, हा किनारा स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल मानला जातो। येथे सूर्यास्त आणि सूर्योदयाची सुंदर दृश्य पाहायला मिळतात। वसई किल्ला हा पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे, जो पोर्तुगीज आणि मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक आहे। हा किल्ला सुमारे 110 एकर परिसरात पसरलेला आहे। त्याची तटबंदी सुमारे 4.5 किलोमीटर लांब असून त्यावर 11 बुरुज आहेत। अर्नाळा किल्ला हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील अर्नाळा बेटावर आहे। हे बेट वसईच्या खाडीजवळ आहे। हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला होता। समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे हा किल्ला पर्यटकांसाठी एक वेगळा अनुभव देतो। अर्नाळा बीच हा समुद्रकिनारा शांत आणि स्वच्छ आहे। येथे पर्यटकांची जास्त गर्दी नसते, त्यामुळे शांतता अनुभवता येते। सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसई तालुक्यातील 10 पर्यटन स्थळाविषयी माहिती पाहिली आहे। तुम्ही यापैकी कोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहेत ते कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।